नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शिवशक्ती अपार्टमेंट वसई गाव वसई इथे राहणाऱ्या श्रद्धा अमित भदाणे या वहिनींना आज आपण भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आता घ्या उखाणा. सागर आणि सरिता, काव्य आणि कविता, बर अमित रावांचं नाव घेते आज होम मिनिस्टर करिता. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर अमित भदाणे. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. त्या सासूबाई. नमस्कार. हे आहे माझी मम्मी. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. तो मुलगा माझा अर्चित. हॅलो. त्याचा मित्र नीरव. अरे वा. मग माझी मैत्रीण स्मिता, तिची मुलगी महती. नमस्कार. ममता, गुंजन, हॅलो. रेणुका, ही माझी मुलगी शर्वरी, माझी लहान जाव लीना, ह्या माझ्या ननंदबाई लहान जुई, माझे दीर स्वप्नील आणि माझ्या मोठ्या ननंदबाई अस्मिता आणि ती छोटीशी आमची अंगिरा. अरे वा, सगळ्यांची नावं अगदी पाठ आहेत तुम्हाला. रोजच बोलतो. बालपण कुठलं तुमचं? माझं आधी स्कूलिंग सगळं कल्याणला झालं. कल्याणला कुठे? कल्याणला जोशीबागेत. बर. आणि तुमचं? विरार. पहिल्यापासून विरार? विरार. वडिलांचे ट्रान्सफर होते त्या सुरुवातीला, त्यामुळे 8 वर्षापर्यंत फिरत राहिलो. वडील मुख्य अधिकारी होते नगरपालिकेत, त्यामुळे त्यांची जशी बदली होणार तसं तुम्हाला जायला लागायचं. तसं फिरलो आम्ही. आणि तुमच्याकडे? माझे वडील टेक्ट्रॉनिक्स म्हणून कंपनी होती त्याच्यात कामाला होते. नंतर त्यांचं शिफ्टिंग आपलं वेस्टर्न साईडला झाली, त्यामुळे मग आम्ही सोपाराला शिफ्ट झालो. सोपाऱ्याला मग गेले. तिथे माझं कॉलेज वगैरे सगळं वसईला झालं. कुठलं? वर्तक? नाही, टीबी कॉलेज. टीबी कॉलेज. मग सगळं तुमचं बालपण नंतरचं वसईत गेलं? हां, सोपाराला. मग आवडायला लागलं वसई? हो. का? छान आहे. तुमची ओळख कुठे झाली? आमची ओळख म्हणजे अशी ही धाकटी बहीण आहे माझी. कुठली? जुई. नमस्कार. हिचं ट्युशन घ्यायला यायची. काय झालं? काही नाही, माझ्या बिल्डिंगमध्ये यांची एक नातेवाईक होत्या, त्या म्हणाल्या की ट्युशन घेशील का? तर मी बोली मी काही कोणाच्या घरी जाऊन घेत नाही. बरोबर आहे, आपण कशाला घरी जायचं, हो की नाही? हां. मग थोडे दिवस असेच झाले. मग तिचा खूप फोर्स झाला की तू घेच. मग आईला विचारलं, आई बोलली का ठीक आहे कर, 1 महिना बघ, मग सांग की नाही जमत आहे. मग तुम्ही शिकवायला गेलात त्यांना? हो. मग शिकवायला गेले. मग ती इंटेलिजंट होती, म्हटलं चल जाऊ दे आता घेते. मग हळूहळू मग घरचं सगळ्यांशी इंट्रोडक्शन झालं, बाबा हे टीचर आहेत, मग ह्यांच्याशी झालं. मग पण एक सुरुवातीला मला सांगा, तुम्ही त्यांना शिकवत होता, हां, मग ह्यांचं काय मध्ये? मग सांगते ना आता पुढे. काय झालं? थांबा, त्यांना विचारूया. माझा जायचा वेळ आणि हिचा निघायचा वेळ, ऑफिसला जायचं, कामाला जायची वेळ आणि हिची जायची वेळ एकच असायची. आणि स्टेशन वॉकेबल डिस्टन्स 10-15 मिनिटावर होतं. मग तुम्ही सोडायला जायचे? असंच भेट व्हायची रस्त्यात. अशी अचानक? जाता जाता ती पुढे मागे कुठेतरी भेट व्हायची असं. हां, किंवा ती मग? पुढे गेली असेल तर मी मागे असेल. कोण? जर ती निघाला, एक सांगा, कोण मागे असायचं? मी मागे असायचं, ती पुढे असायची. हो. काय हो? त्या टायमाला जगन म्हणून यांचा एक मित्र होता. जगन. तर मी ट्युशन घेऊन उतरायची ना, मग ते यांना निरोप घ्यायचे, मॅडम चालले, मॅडम चालले. त्याचं नाव जगन्नाथ होतं, त्याला जगन म्हणायचं. मग ते तुम्हाला निरोप द्यायचे हां. की मॅडम चालली, क्लास सुटला असं बोलायचं. क्लास सुटला. मग हा क्लास सुटला की तुमचा सुरू व्हायचा वाटतं. मग नंतर असंच फोन नंबर वगैरे एक्सचेंज केले. मग थोडं हाय बाय हॅलो वगैरे असं वगैरे झालं. मग एक दिवस यांनी प्रपोज केले 1-2 महिन्यानंतर. काय हो? हां, तिला मी विचारलं असं, हां. कसं चाललंय ट्युशन? तुला म्हणजे नाही, मी तिला सरळ लग्नाविषयी विचारलं, बाबा तुला आवडेल का आमच्याकडे यायला असं. मग काय मला म्हणाले? वेगळं होती, ही गुजराती, ती आम्ही महाराष्ट्रीयन. हो. मग त्या हिशोबाने सगळ्या चालीरीती बदलतात. मग काय, जेव्हा तुम्हाला प्रपोज केलं तेव्हा काय तुमची रिॲक्शन होती? तेव्हा मला पण आवडले ते. मी हो बोलली. का? म्हणजे आवडले मला, त्यांचा स्वभाव आवडला. मग मी बोलली पण की आई वडील हो बोलतील तर आपण पुढे हे करू. तर मग 1-1.5 महिन्यानंतर लगेच आम्ही आई वडिलांकडे सांगून, माझ्या आईकडे पहिले सांगितलं. मग काय रिॲक्शन? मग आईने पण त्यांच्याशी भेटले वगैरे. मग बोलणं त्या वडिलांना पण वाटलं चांगलं आहे, पण ते पण बोलले की बघ त्यांच्याकडनं काय होते ते असं. त्यांच्याकडनं. मग तुमच्याकडनं काय झालं? आमची एक आत्या, मोठी आत्या, तिला मी सांगितलेलं पहिला हा विषय, हां, किंवा असा विषय आहे, तू एकदा बघ. मी हिला दाखवलेलं प्रत्यक्ष तिला की ही मुलगी आहे. ती मुलगी, हां ठीक आहे.
पण हे गोष्टी वडिलांना नकळत कळाल्या होत्या आणि त्यांनी स्वतःहूनच मला समोरून होकार दर्शवला. वडिलांनी वडिलांनी म्हणजे त्यांना हे कळलं होतं. त्यांना हे कळलं होतं हा विषय. त्यांनी मला त्या गोष्टी किती ठिकाणी मुख्याधिकारी होते माहिती आहेत ना. हो त्यामुळे प्रत्येक बारीक बारीक गोष्टीवर त्यांचं बारीक लक्ष असायचं. मग पुढे काय झालं? पण त्या दरम्यान हे घरी करायच्या पूर्वी तुम्ही एकमेकांना होकार देऊन किती महिने? आम्ही जास्त तसा वेळ आमचा साधारण एक 8-9 महिन्याचा 9 ते 10 महिन्याचा काळ असा गेला की आमच्या ह्याच्यात नंतर त्यावेळेला घरी कळलं त्याच्यानंतर. पण त्या 8-9 महिन्यात कुठे कुठे भेटला हो मॅडम? वसईमध्येच. वसईत कुठे कुठे? आम्ही राजवाडी बीचवर जायचो. अरे वा, आता कळलं मला. पण तो तेव्हा समुद्र. आम्ही एकटे नसायचो. माझं धीर पण असायचं, लहान नणंद पण असायची, त्यांना जोडीला घेऊन जायचो आम्ही. हा, मग लग्न जेव्हा झालं तेव्हा दोन्ही कुटुंब होती. हो हो. आता किती वर्ष झाली आता आम्हाला पुढच्या महिन्यात 15 वर्ष पूर्ण होतील 12 तारखेला. लग्नाला? हो. पण आता बघा, तुम्ही माहेरच्या गुजराती महाराष्ट्रीयन घरामध्ये गेला, कसं मग यांनी कसं काय सांभाळून घेतलं? काय वाटतं तुम्हाला, कशी साथ दिली? महाराष्ट्रीयन घर म्हटलं नॉनव्हेज खाणं वगैरे येतं. सुरुवातीला आले तेव्हा म्हणजे कुकिंग संदर्भात तिचं तेवढं म्हणजे हे नव्हतं. पण तिने जे माझी त्यावेळेस आजी होती, आजी मम्मी यांच्या माध्यमातून तिने जे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, तर आज उत्तम प्रकारे ती नॉनव्हेज बनवते. कोहिनींबरोबर चांगल्या प्रकारे बार्गेनिंग करून घेते. म्हणजे तिला आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना ते नेलं सांगितलं की मच्छी चॉईस करून घेते, त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे ती बार्गेनिंग आणि उत्तम प्रकारे घेऊन येते. कसं जमलं हो हे तुम्हाला? जमलं आता बघून बघून, शिकून शिकून. या घरात तुम्ही आलात तेव्हा तुम्हाला दडपण तर असेल. हो. कसं सांभाळून घेतलं सगळ्यांनी? दडपण असं होतं की मी मॅच करेल का? आता मी आई आणि वडील, आमचं विश्व एवढंच तिघांचंच. आणि इथे आजार सासूपासून ते लहान नंदेपर्यंत एवढे मेंबर्स, सगळ्यांची मनं वगैरे सांभाळायची वगैरे. तर मी खूप प्रयत्न केला, पण मग झालं, सगळ्यांचं जुळलं. मी आणि ते जुळले सगळे. घरी जाऊन ट्युशन घेतल्याचा केवढा फायदा झाला बघितलं तुम्ही? म्हणजे परीक्षेत त्यांना किती मार्क्स मिळाले मला माहिती नाही, पण तुम्ही मात्र 100% या घरात येऊन आनंद निर्माण केला. हो. तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. आणि आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते आपण बघणार आहोत. बघूया पहिला खेळ. बरं, तुमच्याकडे ही सोनेरी रंगाची कडी दिलेली आहे, ती तुम्ही बसलाय तिथूनच टाकायची आणि कुठल्याही एका टोपलीमध्ये ती जाऊन थांबलं पाहिजे. तुम्हाला 10 संधी, त्यांना 10 संधी. 3 जर कडी, ती सोनेरी कडी त्यामध्ये थांबली तर पहिलं बक्षीस. 5 गुणसंख्या झाली तर दुसरं बक्षीस. 7 गुणसंख्येसाठी तिसरं बक्षीस आणि 10 गुणसंख्या झाली तर चौथं बक्षीस सुद्धा मिळणार. बघूया काय होणार. आधी 10 संधी तुमच्यासाठी. 1 2 3 4 5. आता 10 संधी तुमच्यासाठी. बघूया. सहा. अजून 1. 6. 7. वहिनी अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. आणि वहिनी तुम्हाला ही चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. प्रत्येकीने या जे आलेत त्यांनी यांच्याशी नातं काय तुमचं ते सांगायचं आणि त्यांच्याबद्दल जे काही तुम्हाला वाटेल बोलावंसं ते बोलायचं. मी फ्रेंड आहे त्याची. हां. आता श्रद्धा बदल खूप गोड आहे आणि तिचा स्वभाव खरंच. आता आमची ओळख म्हणजे वर्षापासूनच आहे, तरी पण एवढ्या क्लोज आलो की जवळपास अशी 5-6 वर्षापासून ओळख असेल तशी. असं वाटतंय? हो, असं वाटतं. व्हेरी द्या. श्रद्धा आणि मी गेली 10 वर्ष मैत्रिणी आहोत. बर. आणि आमच्या दोघींच्यात 10 वर्षाचं अंतर आहे, तरी आम्ही सुरेख मैत्रिणी आहोत, जिवलग मैत्रिणी आहोत. मी आणि श्रद्धा 1 वर्षापासून मैत्री आहे आमची दोघींची, पण खूप समजून घेणारी आहे. प्रत्येक गोष्ट ती अशी, कुठलंही तिला सांगितलं काही तर ती मनापासून तिची तयारी असते काहीही काम करायची किंवा मदतीची. कधीही फोन केला तरी अर्ध्या रात्री ती हजर असते आमच्यासाठी.
अच्छा, म्हणजे फोन केला की रात्री लगेच घरी येणार. नाही नाही, पण मदतीला ती खूप हे असं नेहमी मदतीला तयार असते. श्रद्धाची मी आत्ताच फ्रेंड झालेली आहे. 2-3 महिने झाले. मला असं वाटतं की आम्ही बालपणीच्या मैत्रिणी आहोत. बरं. एवढं खूप म्हणजे प्रेम लावते ती. खूप गोड आहे आणि खूप पाणीपुरी खूप सुंदर करते. काय पाणीपुरी खूप सुंदर करते ती. हळूहळू एक एक डिश बाहेर यायला लागली. खूप सुंदर करते. मी श्रद्धा वहिनींची लहान जाव आहे. आम्ही दोघी अगदी बहिणीसारख्या राहतो. बाकी काय नाही, बाकी सगळ्या गोष्टी खूप छान. द्या. मी तिची तसं बघायला गेलं तर मोठी नणंद आहे. म्हणजे मी आणि अमित ट्विन्स आहोत. पण मला आणि तसं पाहायला गेलं तर आमचं सिमिलर एज आहे. पण तिने एक मोठी नणंद म्हणून मला कधीही आहो जाहो शिवाय कधी मला एक्सेप्ट नाही, पण ती मला आहो जाहो शिवाय कधी तिने मला हे केलं नाही. आणि माहेरी गेली की खूप प्रेमाने आणि मायेने सगळ्या गोष्टी काळजीने, म्हणजे आता एवढ्या सगळ्यांनी सगळं सांगितलं तर मला तसं बघायला गेलं तर बोलायला काहीच नाही आहे. पण खरंच ती खूप प्रेमळ आहे, मायाळू आहे. अजून काय. बरं, आता इतकं सगळं कौतुक झालेलं आहे. मी नुसतं कौतुक करून भागणार नाहीये. खेळात तुम्हाला बक्षीस किती मिळवून देणार ते बघायचंय. गाणं सुरू झाल्यानंतर ती उशी पुढे पुढे पास करायची. ज्यांच्याकडे उशी थांबणार, गाणं थांबेल तेव्हा ज्यांच्याकडे उशी त्यांना एक शिक्षा मिळणार, आणि त्यांनी ती शिक्षा पूर्ण केली तर या माऊलीला बक्षीस मिळणार. आता बघायचंय कुटुंब म्हणून तुम्ही त्यांच्या मदतीला किती धावून जाताय, आणि त्यासाठी हे गाणं. लहान जाऊ, हो ना. कलरफुल रिंगची लगोरी तयार करायची आहे. 2 लगोरी पूर्ण करायच्या आहेत 30 सेकंदामध्ये. तुमची वेळ सुरू होते आता. 10 सेकंद झाली. 20, 10, 9, 8, 7, 6, 5. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू, हे बक्षीस तुमच्यासाठी. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. च्युइंगम, बबलगम, अगडबम हे एकही क्षण न थांबता 7 वेळा म्हणायचं. तुमची वेळ सुरू होते आता. च्युइंगम बबलगम अगडबम, 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 च्युइंगम बबलगम. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. एकही क्षण न थांबता, कुणी प्रॉम्प्टिंग करायचं नाही. 10 रंग सांगायचे मराठीत. पिवळा, पांढरा, राखाडी, काळा, लाल, निळा, पोपटी, जांभळा, नारंगी. हे बक्षीस गेलं, काही हरकत नाही. हा? हरकत नाही. नमस्कार. सासू सासरे, आई बाबा, सांगा. माझ्या सुनबाई, मोठ्या सुनबाई खूप चांगल्या स्वभावाच्या आहे. म्हणजे जसा माझा मुलगा राम होता
खूप खर्च करता, हो करते. पटकन पॅनिक होता आणि नर्वस होता. हो होते कधी कधी. मुलाला चीज सँडविच देत नाही तुम्ही. आधी चीज खाऊन खाऊन जाडा झालाय म्हणून आता बंद केले द्यायचं. तुम्हाला आलेला राग तुम्ही मुलांवर काढता. असं नाही, मग राग आल्यावर ते लोक मस्ती करतील मग थोडंफार होतं. थोडं काही घडलं तरी खूप जास्त चिडता. नाही एवढं नाही, असं हे नाही मान्य मला. नाही, आपलं तेच खरं करता. हो मला माझं बरोबरच वाटतं. एखाद्या गोष्टीवर पटकन रिॲक्ट करता, म्हणजे लवकर रागावता. पटकन नाही, म्हणजे असं मूडवर डिपेंड आहे. कोणाच्या? माझ्या. या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता रागेष्ट म्हणजे कसं, राग तर सगळ्यांना असतोच, तो थोडा माझा जास्त आहे. कुणी म्हटलंच नाही की कमी आहे म्हणून, पण तुमचं काय म्हणणं आहे? नाही, तिचा स्वभाव आहे रागिष्ट. काही काही तिचं असं आहे की काही पटलं नाही तर ती रागवते. आणि मुलांच्या बाबतीत तर समजा मस्ती किंवा अभ्यास या गोष्टीवर नसतं, बाकी तो विषय दुसरे कुठले नसतात. पण तिच्या एखाद्या गोष्ट पटत नसेल तर त्याला ती रिॲक्ट करते. तुमचं काय म्हणणं आहे की आजपासून एक स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? राग कमी करेन, होईल? प्रयत्न करेन. नक्की? नक्की. मला तिला एक थोडं सरप्राईज द्यायचं छोटंसं या निमित्ताने. तुम्ही त्याला सरप्राईज देणार आहात? काय आहे? म्हणजे शर्ट बदलायला गेले तेव्हा घेतला का? लगेच रिॲक्ट होणं म्हणजे काय? हा जो प्रत्येकाला पडलेला प्रश्न होता ना, त्याचं उत्तर लगेच दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी इतक्या कौतुकाने आणलं, तो विषय राहिला बाजूला. स्वतःचे शर्ट बदलायला गेले तेव्हा घेतला का? बरोबर आहे. आज इतका आनंदाचा क्षण आहे. क्षमा मागायची असेल तर कुणाची मागा? क्षमा मागायची असेल तर आईवडिलांची मागेन, कारण आता ते दोघं एकटेच राहतात. म्हणजे मला इच्छा असून पण कधी जावंसं वाटलं तरी जाता येत नाही. ते आजारी वगैरे राहिले तरी एकमेकांचंच करत राहतात. पण मला पण ते वाईट वाटतं, पण मग काय ऑप्शन नाही. मला पण मुलांना बघायचं, माझा संसार बघायचा आहे. त्यामुळे ती एक गोष्ट मला खूप खटकते का असून पण, म्हणजे आईवडिलांना मी नाही बघू शकत, म्हणजे रोज नाही बघू शकत. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी क्षमा मागायची असेल तर माझ्या आईवडिलांशी मागेल पहिले, कारण माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ दैवत माझे आईवडील आहेत. माझ्या कुठल्या किंवा तिच्या कुठल्या वागण्यामुळे त्यांना जो कुठला त्रास झाला असेल तर त्याच्यासाठी क्षमा आहे. चेहऱ्यावरचं हसू कायम वाढत राहो यासाठीच ही आनंद यात्रा आपल्या होम मिनिस्टरची सुरू आहे. आजच्या या आनंद यात्रेतल्या या महत्त्वाच्या क्षणी आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि वैदिनाथ तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.